योगी कथा प्रकरण 6. गुरूंची अकस्मात भेट. आम्ही 4-5 मित्र नेहमीप्रमाणे मालेगाव ते मेडशी अकोला रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या श्री ढवळेश्वर संस्थान येथे रात्री दर्शनाला जात असू. एके दिवशी मी दर्शन करण्यासाठी एकटाच गेलो होतो. त्यावेळी अंगात साधारण पायजामा व फाटका शर्ट होता. श्री ढवळेश्वराचे दर्शन घेऊन मी बसलो होतो. अचानक अवकाशातून प्रकाश प्रकट झाला. त्याच्या आभेमधून एक तेजपुंज आकृती प्रकट झाली. उंच सुदृढ शरीरयष्टी, वाढलेल्या जटा, दाढी, तेजोमय. त्यांनी माझ्या शरीराला स्पर्श केला. माझ्या शरीरात एक वेगळीच शक्ती निर्माण झाली. तेव्हा मला माझ्या पूर्वजन्मातल्या गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर सरकत होत्या. जन्ममृत्यूच्या पलीकडचे गूढ, मानवजन्म काय, ईश्वरप्राप्ती कशी होते, स्वर्ग, पाताळ यासह अनेक विषयांवर मला गुरूंनी उपदेश केला. त्या सर्व गोष्टी येथे नमूद करणे मला योग्य वाटत नाही. काही गूढ राहणेच योग्य असे मला वाटते. त्या एका रात्रीत माझ्या गुरूने माझ्यावर असीम कृपा करत मला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. मी जे जे मागितले ते त्यांनी मला दिले. आत्मज्ञान, अध्यात्माविषयी गूढ ज्ञान त्यांनी मला दिले. लहान बहिणीचे पती संभाजी भोपळे यांना सर्पदंश झाला होता. त्यांच्या शरीरात श्री चंदनशेष महाराज संचार करीत. त्यामुळे त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडविले होते. त्याबाबत प्रकरण 5 सविस्तर वर्णन केले आहे. त्यावेळी गुरूंना माझ्या शरीरामध्ये नागदेवतेचा संचार झाला पाहिजे व त्यायोगे जनतेच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे यासाठी विनंती केली. त्यानंतर त्यांनी श्री शंकराच्या गळ्यात वास्तव्य करणाऱ्या श्री नीलनाग, वासुकी नाग यांना पाचारण करण्यासाठी गुरूंनी मला तेव्हा साधना करावयास सांगितले. त्या साधनेनंतर आकाशातून दिव्य तेज प्रकट झाले. त्याने नागाचा आकार निर्माण झाला. तो माझ्या दिशेने आला. माझ्या हाताला दंश करणार असे वाटून मी घाबरलो व हात मागे घेतला. पुन्हा दुसऱ्यांदा ते आले. हाताला दंश करणार एवढ्यात पुन्हा मी घाबरलो. ते बाजूला गेले. त्याच वेळी गुरूंनी मला सांगितले की घाबरू नको, तुला काही होणार नाही. ज्यावेळी तिसऱ्यांदा नीलनाग आले त्यावेळी मी त्यांना हाताला दंश करू दिला. दंश केल्यानंतर पुन्हा त्यांचे रूपांतर दिव्य प्रकाशात झाले. नंतर ते लुप्त झाले. त्यामुळे श्री नीलनागाची शक्ती मला प्राप्त झाली. त्यांचे माझ्यावर व कुटुंबियांवर अनेक उपकार आहेत. आमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट सहन केले. असे अनेक प्रकारचे ज्ञान, दिव्य शक्ती गुरूंनी मला दिली. सूर्योदय होण्यापूर्वी माझे गुरु जाण्यास निघाले. मी त्यांचे चरण धरले. तुम्ही जाऊ नका, नाहीतर मलाही येऊ द्या असे मी त्यांना म्हणालो. त्यावर गुरूंनी मला सांगितले की तुझे इहलोकीचे कार्य बाकी आहे. तुला अनेक लोकांना मार्ग दाखवायचा आहे. अनेकांची सेवा तुझ्या हातून होणार आहे. आता तू इथेच थांब असे म्हणून गुरु जाण्यास निघाले. तेव्हा मी त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून अंगातील फाटका शर्ट दिला. त्यानंतर माझे गुरु आले तसे अवकाशात प्रकाश स्वरूपात अंतर्ध्यान पावले. मला सर्व काही देऊन माझे गुरु गेले होते. मी घरी आलो. माझी दिनचर्या सुरू होती, परंतु गुरूंनी माझ्या जन्माचे कल्याण केले होते. त्यानंतर मी श्री शिवाजी हायस्कूल केनवडच्या विद्यार्थ्यांची शाळेय सहल घेऊन औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथे गेलो होतो. त्यावेळी दौलताबाद येथील किल्ल्यावर गेलो होतो. तेथे श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांची समाधी, त्यांचे ध्यानाचे ठिकाण आहे. मला तिथे माझे गुरु पुन्हा भेटले. मी त्यांना साष्टांग वंदन केले, मिठी मारली. डोळ्यातील अश्रूंनी
त्यांच्या पायांना अभिषेक केला. आमच्या दोघांत संवाद झाला, परंतु तो येथे देणे योग्य नाही. लेखक अरविंद गामणे यांच्या शब्दात, माझ्या बाबांना एका रात्री भेटून पूर्ण ज्ञान, संपूर्ण अध्यात्म, आत्मज्ञान देणारे गुरु, पुरातन काळापासून असलेले व कधीकधीच पुण्यात्मांना भेटणारे महाअवतार बाबाजी असावेत असे मला वाटते. महाअवतारांनी लाहिरी महाशयांना एका रात्री राजमहाल तयार करून त्यांची त्यामधील पूर्वजन्माची आसक्ती दूर केली होती व त्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली होती. माझ्या बाबांना एकाच रात्री ब्रह्मज्ञान त्यांच्या गुरूंनी प्रदान केले, म्हणून महाअवतार बाबाजीच ते असावेत अशी माझी श्रद्धा आहे. महाअवतार बाबाजी यांचे वर्णन परमहंस योगानंद यांनी त्यांच्या आत्मकथा योगिक कथामृतामध्ये दिले आहे. परमहंस योगानंद यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी होते. श्री युक्तेश्वर गिरी यांचे गुरु लाहिरी महाशय, तर श्री लाहिरी महाशय यांचे गुरु महाअवतार बाबाजी होते. लाहिरी महाशय यांची पूर्वजन्मीची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाअवतार बाबाजींनी हिमालयात एकाच रात्री राजमहाल तयार केला होता. त्यांची आसक्ती दूर केली, त्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली होती. माझ्या बाबांना तसेच ब्रह्मज्ञान त्यांच्या गुरूंनी एकाच रात्रीमध्ये दिले, म्हणून ते महाअवतार बाबाजी असावेत अशी माझी श्रद्धा आहे.